नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट मधील पुढचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. तर मी अगोदर प्रॉब्लेम वाचून दाखवतो, त्यानंतर आपण काय करू त्याचं सोल्युशन घेऊ. हे लक्षात. तर बघा प्रॉब्लेम. द समराइज बॅलन्स शीट ऑफ कपिल लिमिटेड as on 31st December 2013 and 31st December 2014 are as follows. काय बॅलन्स शीट दिली आहे कपिल कंपनीची 31/12/2013 आणि 31/12/2014 ची. बघा बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइड आणि 2013 चे बॅलन्सेस, 2014 चे बॅलन्सेस. ऍसेटला पण 31/12/2013 चे बॅलन्सेस, 31/12/2014 चे बॅलन्सेस. तर बघा आधी लायबिलिटी पद वाचतो. शेअर कॅपिटल 1.5 लाख होतं, 1.5 लाखच आहे. जनरल रिझर्व 50,000 होतं, 60,000 झाले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 58,000 होतं, 68,000 झाले. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 1,70,000 होतं, ते 1,20,000 झालेलं आहे. त्यानंतर क्रेडिटार्स 2 लाख होतं, 1.5 लाख झालेला आहे. मॉर्टगेज लोन 2013 मध्ये काही नव्हतं. मॉर्टगेज लोन ते किती झाले, 3 लाख झाले. टोटल बघा लायबिलिटीचं 31/12/2013 6,28,000 हे टोटल आहे. त्यासोबतच 31/12/2014 लायबिलिटीचं टोटल बघा तर 8,48,000 आहे. आता ऍसेट साइडला या. ऍसेट साइडचे पद बघा. फिक्स्ड ऍसेट 2 लाख होती, ते 3 लाख झालेली आहे. इन्व्हेस्टमेंट 1,50,000 होती, 2 लाख झालेला आहे. त्यासोबत स्टॉक 75,000 होता, तो 1 लाख झालेला आहे. त्यानंतर डेटार्स 2 लाख होते, 2 लाखच दाखवलेला आहे चालू वर्षामध्ये. बँक 3,000 होते, ते वाढून 48,000 झालेला आहे बँकेचं बॅलन्स. बँक 3,000 होते, 48,000 झाले. तर ऍसेट साइडचं बी टोटल बघा 6,28,000. 31/12/2013 टोटल. आता 31/12/2014 टोटल बघा 8,48,000 हे टोटल सांगता येईल. अशा पद्धतीची ही बॅलन्स शीट दिलेली आहे. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघा किंवा ऍडजस्टमेंट नंबर 1 त्यामध्ये सांगता येईल. इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग ₹8,000 वेअर सोल्ड फॉर ₹8,500. म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट होती 8,000 ची, तिची किंमत होती, ती विकल्या किती 8,500 ला. पहिली ऍडजस्टमेंट. परिणाम आपण बघू नंतर सोडवताना. दुसरे ऍडजस्टमेंट बघा. टॅक्स प्रोव्हिजन मेड ड्युरिंग द इयर वॉज ₹9,000. त्या वर्षादरम्यान काय केलेलं आहे, 9,000 ची प्रोव्हिजन केली आहे. पेड नाही, टॅक्स साठी प्रोव्हिजन केलेली आहे. म्हणजे नफ्यातून बाजूला रक्कम काढून ठेवलेली आहे. पेड नाही बरं का, प्रोव्हिजन आहे हे सांगितले. नंबर 3 ऍडजस्टमेंट बघा. ड्युरिंग द इयर पार्ट ऑफ फिक्स्ड ऍसेट कॉस्टिंग ₹10,000 वॉज सोल्ड फॉर ₹12,000 and the profit was included profit and loss account full stop. You are required to prepare cash flow statement for 2014. काय म्हणले तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये, त्या ड्युरिंग द इयर त्या वर्षादरम्यान काय केलेलं आहे, हे जे काही फिक्स्ड ऍसेट होती त्या फिक्स्ड ऍसेटची किंमत होती 10,000 ची आणि ते विकले कितीला तर 12,000 रुपयाला विकले आणि त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ऍड केलेला आहे म्हणून समावेश आहे. म्हणजे मग ते पण आपल्याला ऍडजस्टमेंट सोडून घ्यावी लागेल. आणि खाली काय दिले, यू आर रिक्वायर्ड प्रिपेअर कॅश फ्लो स्टेटमेंट फॉर 2014. 31/12/2014 साठी तयार करावं लागेल. घ्या मग तयार करून. कॅश फ्लो स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31st December 2014. त्याच्यामध्ये 3 कॉलम तयार करा. पहिला पर्टिक्युलरचा, दुसरा रुपीस, तिसरा रुपीस. आता त्यामध्ये पहिली ऍक्टिव्हिटी कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज, त्यानंतर कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, त्यानंतर कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज हे घेतलात. त्यानंतर आपल्याला आणखीन अकाउंट काढावं लागेल. ऍडजस्टमेंट कशावर आहे, इन्व्हेस्टमेंट अकाउंट वरती आहे. मग इन्व्हेस्टमेंट अकाउंट एक काढावं लागेल. त्यानंतर टॅक्स प्रोव्हिजन मेड बनवून दिले म्हणून आपल्याला टॅक्स प्रोव्हिजन अकाउंट एक तयार करावं लागेल. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट तयार केले. त्यानंतर आणखीन एक सांगितले फिक्स्ड ऍसेट संबंधित ऍडजस्टमेंट.
फिक्स्ड ऍसेट अकाउंट वरती ऍडजस्टमेंट असल्यामुळे फिक्स्ड ऍसेट अकाउंटच काढावं लागेल. आता इथं फिक्स्ड ऍसेट मध्ये मशिनरी बिल्डिंग असं सेपरेटली मेन्शन केलं नाही, फक्त डायरेक्ट काय दिले फिक्स्ड ऍसेट म्हणून, तर डायरेक्ट फिक्स्ड ऍसेट अकाउंट काढा. हे लक्षात. त्यासोबतच प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलात, प्रॉब्लेमचं ऑब्झर्वेशन जर केलात तर प्रिव्हियस इयर सुरुवातीला दिले आता आणि करंट इयर नंतर दिले बरं का बॅलन्स शीट मध्ये. पण याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये काही प्रॉब्लेम मध्ये काय केले, करंट इयर अगोदर दिले आणि बेस इयर प्रिव्हियस इयर नंतर दिले. फक्त प्रॉब्लेम मध्ये सोडवायचे तर आपल्याला तसंच आहे, पण हे प्रॉब्लेम अगोदर समजून घ्या, इयर कोणते दिलेले आहेत, कुठं दिलेले आहेत, त्यानंतरच सोल्युशनला हे करा. हे लक्षात. आता या पद्धतीने प्रॉब्लेम दिलाय आपल्याला सोडायचे आता. तर मग काय करावं लागेल आपल्याला, सुरुवातीला बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला यायचं आणि कॅश अँड कॅश इक्वलंट आहे का बघायचं. कॅश अँड कॅश इक्वलंट म्हणजे कॅश बँक बॅलन्स वगैरे काही दिलेला आहे का बघा. तर बघा बँक बॅलन्स दिले का 31/12/2013 ला प्रिव्हियस इयर मध्ये 3000 होतं, चालू वर्षीमध्ये 48,000 झाले. हे लक्षात. मग आपल्याला इथं शेवटी लिहून घ्यावं लागेल. घ्या मग अगोदर लिहून. ऍड काय म्हणून लिहावं लागेल, कॅश ऍट बिगिनिंग, कॅश ऍट द करा बरं का, कॅश ऍट द बिगिनिंग ऑफ द इयर. किती दिले आहे बिगिनिंग ऑफ द इयर, आउटरला 3000. आता कॅश ऍट द क्लोजिंग, कॅश ऍट द एंड किंवा मग क्लोजिंग, ओपनिंग किंवा क्लोजिंग म्हणून दिलं तर चालेल, एंड ऑफ द इयर. किती दिले, 48,000. हे लक्षात. सुरुवातीला 3000 होतं मागच्या वर्षी, 48,000 चालू वर्षात झाले. दोघात फरक किती आहे, 45,000 का हो, हे 45,000. ते काय असेल मग, नेट इन्क्रीज इन कॅश फ्लो. लिहा तिथं मग, नेट इन्क्रीज इन कॅश फ्लो. नेट इन्क्रीज इन कॅश फ्लो कंसामध्ये किती ऍक्टिव्हिटी आहेत, 1 2 3 ऍक्टिव्हिटीज पासून 45,000. आपलं उत्तर किती असणार आहे, 45,000 असणार आहे बरं का. 3000 होती बँक बॅलन्स किंवा कॅश अँड कॅश इक्विवलेंट, 3000 होतं, ते वाढले वर्षाच्या शेवटी चालू वर्षामध्ये आणि ते किती झाले, तर 48,000 झाले. म्हणजे काय, कॅश अँड कॅश इक्विवलेंट काय 45,000 वाढले. याचा अर्थ काय, या कॅश फ्लो स्टेटमेंट मधून जे काय आपल्याला आन्सर भेटणार आहे ते 45,000 नेट इन्क्रीज इन कॅश फ्लो स्टेटमेंट. तिन्ही ऍक्टिव्हिटीज पासून 45,000 भेटू शकते किंवा मग एखादी ऍक्टिव्हिटीज पासून मायनस मध्ये जाईल, आउटफ्लो जास्त आहे, इनफ्लो कमी असेल. दुसऱ्या ऍक्टिव्हिटीज पण आन्सर किती 45, पण कोणतं इनफ्लो झाले म्हणून आलं पाहिजे. हे लक्षात. आता हे झालं बॅलन्स. अगोदर आपण काय करू, नेट प्रॉफिट पाहतो, नेट प्रॉफिट काढून घेऊ. पण नेट प्रॉफिट काढून घ्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नेट प्रॉफिट इथं काढता येते पण प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट आहे, हे लक्षात. मग टॅक्सेशन अकाउंट दिले ऍडजस्टमेंट मध्ये आहे, मग आपण ऍडजस्टमेंट सोडून घेऊन नेट प्रॉफिट काढू. तर इथं लिहितो वर्किंग नोट कशा बाबतीत, नेट प्रॉफिट बाबतीत बरं का, नेट प्रॉफिट. हे लक्षात. नेट प्रॉफिट बघा दिले, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स शीट मध्ये पद बघा. नेट प्रॉफिट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागते बघावं लागते. बॅलन्स शीट मध्ये जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह दिलेले आहेत. तर जनरल रिझर्व्ह दिलेला आहे, हे लक्षात. प्रपोज्ड डिव्हिडंड आहे का, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे, म्हणजे जनरल रिझर्व्ह आणि प्रोव्हिजन आहे, ते आपल्याला त्यावरून काढावं लागेल. तर कसं करायचं, तर नेट प्रॉफिट काढायची आपल्याला. तर नेट प्रॉफिट बरोबर काय करावं लागेल, इथं सुरुवातीला क्लोजिंग बॅलन्स घ्यावा लागेल. क्लोजिंग बॅलन्स ऑफ
पी अँड एल अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे काही बॅलन्स शीट मध्ये बॅलन्स दिले ते घ्या. किती दिले तर ते बॅलन्स शीट मध्ये दिले असं बॅलन्स 58,000, सॉरी क्लोजिंग घ्यायचे ना 68,000, मायनस त्याच्यातून काय करा ओपनिंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती दिले 58,000 बरं का. दोघातला फरक काय येईल 10,000 येईल. हे लक्षात, हा डिफरन्स आला कशातला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधला. आता त्याच्यामध्ये काय ऍड करावं लागेल जनरल रिझर्व्ह. बघा बॅलन्स शीट मध्ये जनरल रिझर्व्ह होते अगोदर 50,000, आता 60,000 म्हणजे 10,000 वाढले. म्हणजे प्रॉफिट मधून ते आपण बाजूला काढले होते ते ऍड करावं लागेल. इथं मग ऍड जनरल रिझर्व्ह किती 10,000 ना 10,000, टोटल किती झाले 20,000. आता आणखीन एक बघा काय म्हणले दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये टॅक्स प्रोव्हिजन मेड ड्युरिंग द इयर वॉज ₹9,000. हे लक्षात 9,000 ची प्रोव्हिजन केली आहे. आता हे 9,000 डायरेक्ट ऍड केले तर बी चालते किंवा मग जे काही प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट आहे हे चालू ह्याचे बॅलन्सेस ओढून घेऊन बंद करून जरी जे काही प्रोव्हिजन केलेली आहे ती 9,000ची आपल्याला करता येऊ शकते. म्हणून प्रोव्हिजन डायरेक्ट सांगितले 9,000 इथं लिहा मग ऍड करा. काय लिहा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किती दिले 9,000 दिले 29,000 बर का. हे काय झालं तुमचं टोटल. कशाचं टोटल नेट प्रॉफिट कोणता बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स. आता बघा हे झालं 29,000. एक मिनिट इथं थांबू. 9,000ची प्रोव्हिजन आपण घेतलेली आहे. बघा 9,000ची इथं प्रोव्हिजन केलेली आहे आणि आपल्याला इथं पण दाखवावं लागते प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट मध्ये. बघा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ऍडजस्टमेंट सोडून घेऊ. आता सर्वच ऍडजस्टमेंट सोडून घ्यायचं का ह्याच्यावर आपण चर्चा करू. हे 29,000 येते बरं का. हे प्रोव्हिजन 9,000 केले टॅक्सेशन बाबतीत ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय म्हणून ते काय केलं आपण ह्याच्यात ऍड केलं. दुसरं काय दिले का कॅपिटल रिझर्व्ह वगैरे काही किंवा मग प्रपोज्ड डिव्हिडंड प्रोव्हिजन केलंय का डिव्हिडंड साठी असं काही दिलेलं नाही. हे लक्षात. म्हणून डायरेक्ट हे घ्या नेट प्रॉफिट. इथं त्याच्यावर परत डिस्कस करेल मी वाटल्यास नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स अँड एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स किती आला नेट प्रॉफिट 29,000. कसा काढला ते 29,000 तर बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स शीट मध्ये बॅलन्स दिले ओपनिंग म्हणजे चालू वर्षाचं म्हणजे क्लोजिंग समजायचं. क्लोजिंग दिलेलं आहे किती 68,000. ओपनिंग दिले किती 58,000. दोघातला फरक 10,000. त्यामध्ये काय जनरल रिझर्व्ह बघितलं. जनरल रिझर्व्ह मध्ये डिफरन्स आहे 10,000चा. 50 होते 10 झाले म्हणजे 50,000 होते 60,000 झाले. 10,000 वाढले म्हणजे प्रॉफिट मधून 10,000 आपण काढून ठेवले होते. मग प्रॉफिट कमी केला तर आपल्याला नेट प्रॉफिट काढायचे तर त्याच्यात ऍड करावं लागेल 10,000. ऍड केलं टोटल 20,000 झाले. आता त्या 20,000 झाल्यानंतर काय केलं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन मध्ये ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलंय काय दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये टॅक्स प्रोव्हिजन मेड ड्युरिंग द इयर 9,000 रुपये काय केले टॅक्स प्रोव्हिजन म्हणून केलेलं आहे. 9,000 त्याच्यात ऍड केले हे टोटल 29,000 ते झालं. हे लक्षात. आता ऍडजस्टमेंट सोडून घेऊ. बघा इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग ₹8,000ची इन्व्हेस्टमेंट होती ती विकले 8,500ला. मग आता इन्व्हेस्टमेंट वरती जे काही बॅलन्सेस दिलेले आहेत बॅलन्स शीट मध्ये ते आपल्याला इथं ओढून घ्यावं लागेल इन्व्हेस्टमेंट अकाउंटला. घ्या मग ऍसेटच्या बाबतीत जे काही बॅलन्स असते ओपनिंग म्हणजे इकडे असते क्लोजिंग इकडे असते. पण जे काही लायबिलिटीच्या बाबतीत काय असते ओपनिंग इकडे असते क्लोजिंग इकडे असते. हे लक्षात. तर बघा टू ओपनिंग बॅलन्स इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं बॅलन्स किती दिले बघा बॅलन्स शीट मध्ये. तर इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स दिले 1,50,000. 1,50,000 बर का. क्लोजिंग घ्या इकडं बाय क्लोजिंग बॅलन्स दिले इन्व्हेस्टमेंटचं 2 लाख दिले. हे लक्षात.
हे 2 लाख रुपये आपण घेतलं. आता पुढे काय सांगितले, पहिली ऍडजस्टमेंट बघा. इन्व्हेस्टमेंट कॉस्टिंग रुपीज 8,000ची इन्व्हेस्टमेंट होती, ती 8,500 ला विक्री केल्या. तर बघा इकडे घ्यावं लागेल. मग इकडे काय येते, सेल्स डिप्रिशिएशन लॉस इकडे येते बरं का. सेल्स डिप्रिशिएशन लॉस क्रेडिट साइडला येते. डेबिटला काय येते, परचेस प्रॉफिट. हे लक्षात घ्या. मग बाय सेल्स कंसात कॅश कितीला विकली आहे, 8,500 ला बरं का. कितीची होती, 8,000ची होती, 8,500 ला विकले. म्हणजे तिथं काय झालंय, 500 रुपये प्रॉफिट झालंय. मी म्हंटल इकडे काय येणार, सेल्स येणार, डिप्रिशिएशन येणार, लॉस येणार इकडे काय येणार, परचेस आणि प्रॉफिट इकडे येणार. आता 8,000ची 8,500 ला विकले, प्रॉफिट झालाय. मग प्रॉफिट आपण काय करतो, संबंधित जे काही इन्व्हेस्टमेंट अकाउंट असेल, ऍसेट अकाउंट असेल, त्याच्या डेबिटला प्रॉफिट लिहितो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. हे लक्षात. मग इथे डेबिटला दाखवावं लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे काही आपण तयार करतो त्याचे आपण क्रेडिटला उत्पन्न म्हणून दाखवतो. हे लक्षात. मग घ्या इकडे डेबिटला, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बरं का. लॉस अकाउंट कंसात प्रॉफिट बरं का. किती, 8,000ची इन्व्हेस्टमेंट होती, ती विकली 8,500 ला. म्हणजे इथं 500 रुपये आपल्याला प्रॉफिट झालाय. हे लक्षात. आता लगेच बंद करून घ्या. लगेच बंद करा, त्याचे बॅलन्सेस सोडून घ्या. किंवा लगेच परिणाम करायचा का, करा. मग परिणाम कोणते 2 परिणाम होतात. पहिली 8,500 ला विकली, ऍसेट जर विकली असेल, ऍसेट चालल्या पण कॅशचा इनफ्लो होईल, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये घ्यावं लागेल. घ्या मग तिथं सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट किती विकली आहे, कितीला विकली आहे, तर सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट सेल्स ऑफ इन्व्हेस्टमेंट कितीला विकले आहे, तर ते विकले 8,500 ला. कॅशचा इनफ्लो झाला बरोबर. त्यासोबतच आपण काय म्हटले, 8,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट 8,500 ला विकली. 500 रुपये काय प्रॉफिट झालाय. प्रॉफिट झाला असेल तर आपल्याला काय करावं लागेल, मग तिथं ते 500 रुपये कारण आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दाखवले, तिकडे डेबिटला झालं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला असते. मग तेवढं 500 रुपये आपल्याला वजा करावं लागेल. मग ह्याच्यातून लेस करावं लागेल. लेस का करावं लागेल, आता हे जे काही प्रॉफिट झालेलं आहे त्या इन्व्हेस्टमेंट वरती, ते प्रत्यक्षपणे आपल्याला व्यापार करून, उत्पादन करून किंवा ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज पासून भेटलेलं आहे का, व्यवसाय चालून नाही ना. इन्व्हेस्टमेंट केली होती, ऍसेट इन्व्हेस्टमेंट होती. काय इन्व्हेस्टमेंट, त्या म्हणजे आपण काही इन्व्हेस्टमेंट खरेदी केली होती, समजा बॉन्ड्स वगैरे किंवा किसान विकास पत्र वगैरे, म्युच्युअल फंड वगैरे, ती आपण विकली. मग प्रत्यक्षपणे उत्पादन करून, मॅन्युफॅक्चरिंग करून, ऑपरेटिंग करून भेटले का, नाही. पण ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये ऍड असतात ना. मग अशा वेळेस आपल्याला काय करावं लागेल, लक्षात ठेवा. नेट प्रॉफिट आपण जो काही काढला त्याच्यामध्ये काय करावं लागेल, नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणजे जे प्रत्यक्षपणे ऑपरेटिंग बाबतीत नसतात, जसे की डिप्रिशिएशन, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. हे लक्षात. त्यासोबतच काय, गुडविल राईट ऑफ, असे जे काही पद असतात त्याच्यामध्ये ऍड करायचं. आणि लेस काय करायचं, उत्पन्न. कोणतं उत्पन्न, नॉन ऑपरेटिंग इन्कम, ते लेस करायचं, कारण ते प्रत्यक्षपणे आपल्या ऑपरेटिंग बाबतीत नाही. हे लक्षात. मग उत्पन्न जर आलं, ते उत्पन्न भेटले कशापासून, इन्व्हेस्टमेंट टिकल्यामुळे प्रॉफिट झालाय. मग तो प्रॉफिट आपण ऍड करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो. पण प्रत्यक्षपणे त्या ह्याच्या बाबतीत आहे का, त्या ऑपरेटिंग बाबतीत नाही ना. म्हणून आपल्याला ते लेस करावं लागेल. इथं वाटल्यास तुम्हाला लिहितो मी, एक लिहून सांगायचं असेल तर, लेस नॉन ऑपरेटिंग इन्कम बरं का. हे प्रत्यक्षपणे त्या ह्याच्या बाबतीत नाही. कशा बाबतीत, त्या ऑपरेटिंग बाबतीत. घ्या मग ह्याच्यामध्ये काय, प्रॉफिट
प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. किती प्रॉफिट झालाय बघा, 8,000ची होती इन्व्हेस्टमेंट, ती विकली 8,500 ला. 8,500 ला विकली म्हणून इथं 8,500 घेतली, कॅश आला, इन्फ्लो झाला 8,500. लगेच डेबिटला काय प्रॉफिट घेतलं 500. इकडे विक्री, डिप्रिशिएशन, लॉस इकडे येतं, इकडे काय परचेस, प्रॉफिट इकडे येतं बरं का. मग आता प्रॉफिट 500 रुपये झाला, 8,000चे 8,500 ला विकल्या, 500 प्रॉफिट झाला. इकडे डेबिटला म्हणलं की संबंधित प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला असते, ते उत्पन्न म्हणून आपण दाखवतो, पण ते प्रत्यक्षपणे ऑपरेटिंग बाबतीत नसते, म्हणून ते आपल्याला लेस करावं लागेल. किती? 500 रुपये. पण ते कशामध्ये करावं लागेल? कंसामध्ये बरं का, कारण ते आपल्याला लेस करायचे. नॉन ऑपरेटिंग इन्कम बरं का लेस करावं लागेल, आणि नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऍड करावं लागेल. कारण नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस जे प्रत्यक्षपणे उत्पादनाबाबतीत नसतात, पण आपण काय करतो, प्रॉफिट मधून कमी करतो, वजा करतो, डेबिटला दाखवतो ना खर्च म्हणून, त्यामुळे प्रॉफिट कमी होत आहे. मग आपल्याला हे जे काही ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज असते, कॅश फ्लो स्टेटमेंट इनडायरेक्ट मेथड मध्ये आपल्याला काय करावं लागते, मग यामध्ये नॉन ऑपरेटिंग एक्सपेन्सेस ऍड करावं लागते आणि नॉन ऑपरेटिंग इन्कम लेस करावं लागते. आता इथे काय इन्कम आहे ना, प्रॉफिट झालाय, पैसे आले तर 500 रुपये, पण ते प्रत्यक्षपणे ऑपरेटिंग बाबतीत नाही, म्हणून आपल्याला ते लेस करावं लागेल. त्यानंतर पुढे झालं का, हे 8,500 हे इथं झाला कॅशचा इन्फ्लो, 500 रुपये आपल्याला लेस करावं लागेल, कारण प्रॉफिट 500 आपण वाढवलेला आहे. त्यासोबतच आता ही पहिली ऍडजस्टमेंट झाली बरं का. आता दुसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये बघा, टॅक्स प्रोव्हिजन मेड ड्युरिंग द इयर वॉज ₹9,000. काय टॅक्स प्रोव्हिजन केले 9,000ची म्हणले बरं का. आता टॅक्स प्रोव्हिजन केले 9,000ची, तर आपल्याला प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन लॅबिलिटी मध्ये पद दिली असती बघा. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे बॅलन्स दिलेत, 31/12/2013 दिले 1,70,000 आणि 31/12/2014 दिले 1,20,000. म्हणजे ऍडजस्टमेंट आहे, मग त्याचं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट काढून घ्यावं लागेल. ओपनिंग बॅलन्स इकडे असते, क्लोजिंग इकडे असते लॅबिलिटी साईडच्या पदाचं. मग घ्या मग, बाय ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचं 1,70,000. 1,70,000. क्लोजिंग दिले 2 क्लोजिंग बॅलन्स बरं का. हे बंद करायचं राहिले, बंद करू आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंट. आणि फक्त समजून घ्या, का लगेच बंद करायचं, करा मग बंद लगेच. मग बघा बंद करायचं कितीने बंद होईल, 2,08,500. 2,08,500 न बंद होईल, हे लक्षात. 2,08,500 न मी काय विचार करा, तर सर्वच एकदा बंद करा, लगेच बंद करून घ्या, लगेच बॅलन्स सोडून घेता येते. त्याचं परचेस आहे का सेल्स आहे, काय क्रेडिटची जास्त आहे 2,08,500. हे डेबिटची किती आहे 1,50,500. हे 2,08,500. या 2,08,500 तून काय करा, हे 1,50,000 1,50,500 वजा करा. ते वजा केल्यानंतर आपल्याला बॅलन्स भेटत त्याचं 58,000. इथे लिहिले बरं का, हे 58,000 किती भेटल 58,000. आता ते 58,000 क्रेडिटची जास्त आहे, डेबिटची कमी आहे बरं का. मग क्रेडिटची जास्त असेल, डेबिटची कमी असेल, तर आपण काय म्हटलं, डेबिटला काय काय करतो, एकतर प्रॉफिट किंवा एकतर परचेस. प्रॉफिट जरा 58,000 नाही होणार, कारण 500 रुपये झालेला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलं घेतला. टू परचेस त्यामुळे इथं काय करा, टू कॅश करा आणि कंसात परचेस करा. टू कॅश कंसात परचेस. हे लक्षात. काय केलं बघा, विक्री घेतली क्रेडिटला, त्याच्यामध्ये मग काय ओपनिंग बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स घेतलं. विक्री झाली 8,500, 8,000ची होती, 8,500 ला इन्व्हेस्टमेंट विकल्या, प्रॉफिट झाला, प्रॉफिट 500 इकडे घेतला, त्याच्यात लेस केलं. इथं 8,500 आले म्हणून इन्फ्लो दाखवला इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये. मग नंतर काय बंद केलं, म्हणजे बघितलं क्रेडिटची जास्त होईल, डेबिटची कमी होईल. क्रेडिटची बेरीज केली 2,08,500, डेबिटची केली 1,50,500. मग 2,08,500 मधून 1,50,500 वजा करा, ते राहते बॅलन्स 58,000. 58,000 म्हणजेच काय, टू कॅश. आता दोघातल्या क्रेडिटची जास्त आहे, डेबिटची कमी असेल तर परचेस म्हणून लिहायचं. आणि जर समजा डेबिटचे जास्त असेल, क्रेडिटला जर लिहित असतात
तर तेव्हा सेल्स म्हणून लिहायचं. आता क्रेडिटची जास्त होती, डेबिटला लिहिलं फरकाची रक्कम आणि त्याला काय नाव दिलं परचेस. आता परचेस आहे 58,000ची. मग आता इन्व्हेस्टमेंट परचेस केली असेल तर कॅश जाते का येते, इन्व्हेस्टमेंट वाढते पण कॅशचा आउटफ्लो होतो. आउटफ्लो होत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, लेस करावं लागेल ना. आउटफ्लो कॅश झाल्या मग घ्या इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये आणखीन एक घ्यावं लागेल. हे ऍड करायचं बरं का. हे ऍड म्हणजे जे कंसात नसतात ते ऍड, लेस. लेस काय करावं लागेल तर हे परचेस ऑफ इन्व्हेस्टमेंट किती कंसामध्ये घ्या 58,000 ना, 58,000 परचेस हे घेतलं, हे लक्षात. त्यानंतर दुसरी ऍडजस्टमेंट बघा. आता काय दिलेली आहे, टॅक्स प्रोव्हिजन मेड ड्युरिंग द इयर वॉज ₹9,000. तर बॅलन्सेस घेतल्यात प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे बॅलन्स शीट मध्ये किती 1,70,000 ओपनिंग क्लोजिंग घ्या लगेच. क्लोजिंग किती घेतले तर 1,20,000 दिले बॅलन्स शीट मध्ये, हे लक्षात. त्यासोबतच काय सांगितले ऍडजस्टमेंट मध्ये, टॅक्स प्रोव्हिजन मेड ड्युरिंग द इयर वॉज ₹9,000. 9,000 आपण काय केलेलं आहे म्हणून प्रोव्हिजन केलेलं आहे. प्रोव्हिजन असेल तर लक्षात घ्या. आता प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन मध्ये काय केलं जाते, क्रेडिटला प्रोव्हिजन येत असते आणि डेबिटला काय पेड येत असते, इन्कम टॅक्स पेड. बरं का, इकडं प्रोव्हिजन इकडं पेड. मग आता 9,000ची प्रोव्हिजन केलेली आहे म्हणले, जो काही प्रॉफिट झाला असेल त्या ड्युरिंग द इयर मध्ये त्याच्यातून 9,000 काय रक्कम बाजूला काढली इन्कम टॅक्सच्या प्रोव्हिजन साठी म्हणून. मग आता क्रेडिटला घ्या मग. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात प्रोव्हिजन करा बरं का. हे प्रोव्हिजन साठी 9,000 काय केले तर प्रॉफिट मधून कमी केलेत म्हणून, मग प्रोव्हिजन केली आहे 9,000ची बरं का. आता काय करा, प्रोव्हिजन केली आहे, हे प्रोव्हिजन केलेली आपण इकडे घेतलेली आहे बरं का, इथं ऍड केली आपण नेट प्रॉफिट काढताना. मग हे प्रोव्हिजन केलेली रक्कम 9,000 आपण कमी केली होती प्रॉफिट मधून, इथं ऍड केलेली आहे. परत ते दाखवण्याची आवश्यकता नाही, इथं ऍड केलेली आहे. फक्त जे बंद करून जे काही बॅलन्स येते ते आपल्याला दाखवावं लागेल. मग करा 1,70,000 आणि 9,000 आणि डेबिटला किती 1,20,000. तर मग क्रेडिटची बंद करून घ्या लगेच. 1,70,000 आणि 9 1,79,000 बरोबर. इथं पण 1,79,000 बंद करा. आता दोघातला फरक इथं क्रेडिटची जास्त आहे, डेबिटची कमी आहे. 1,20,000 आहे डेबिटला. मग 1,79,000 मधून 1,20,000 गेले, किती राहतात 49,000 का 59,000, 59,000. मग दोघातला फरक किती 59,000, हे लक्षात. आता ह्याला नाव काय द्यायचं मग सांगा बरं. मी अगोदर सांगितलं होतं, इकडे प्रोव्हिजन येते, इकडे काय येते पेड येते, इन्कम टॅक्स पेड. मग इथे घ्या टू. इन्कम टॅक्स काय बँकेच्या द्वारे पेड केलं जाते, ऑनलाईनच पेड केलं जाते. आता जिथं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे तिथं जाऊन लोक भरतील का नाही, म्हणून तिथे घ्या टू बँक कंसामध्ये पेड. काय केलं, क्रेडिटची बेरीज केली, डेबिटची बेरीज केली. क्रेडिटची जास्त आहे, क्रेडिट मधून डेबिटची कमी आहे म्हणून वजा केली. जो काही फरक आहे तो 59,000. आणि क्रेडिटची जास्त असली की डेबिटचं जे काही रक्कम लिहायची, फरकाची रक्कम डेबिटला लिहायची, त्याला काय पेड म्हणून लिहायचं. इन्कम टॅक्स पेड केलं. आता इन्कम टॅक्स पेड केले, हे बंद केलं. 59,000 क्रेडिटचं बेरीज म्हणजे क्रेडिटची रक्कम जास्त असल्यामुळे डेबिटला लिहिली. 59,000 पेड आहे. आता पेड असेल तर कॅशचा इनफ्लो होतो का आउटफ्लो होतो सांगा बरं. पैसे येतात का जातात, पैसे जातात. मग इन्कम टॅक्स कशा बाबतीत असते तर वर्किंग कॅपिटल बाबतीत असते, करंट लायबिलिटी असते. मग आपल्याला इथं दाखवावं लागेल, मग इथं ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटलच्या खाली घ्या. मग तिथं इथे लिहितो लेस इन्कम टॅक्स पेड. किती आपल्याला वजा करावं लागेल, ते आउटफ्लो आहे ना 59,000 कंसात म्हणजे जे आउटफ्लो असतो बरं का 59,000. हे लक्षात. दुसरी ऍडजस्टमेंट झाली ना,
ड्युरिंग द प्रोव्हिजन मेड, प्रोव्हिजन केली, बंद केलं, जे बॅलन्स आहे ते ओढून घेतलं, पेड निघालं. पण समजा इथं जर डेबिटची जास्त असती मग आपण क्रेडिटला लिहून काय लिहिलो असतो, प्रोव्हिजन बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसात प्रोव्हिजन, हे लक्षात. आणि तेवढी आपल्याला प्रॉफिट मध्ये ऍड करावी लागत होती. पण मेन्शन ऍडजस्टमेंट मध्ये अगोदरच सांगितले प्रोव्हिजन केली 9,000ची, हे लक्षात. तिसरी ऍडजस्टमेंट बघा, ड्युरिंग द इयर पार्ट ऑफ फिक्स्ड asset costing rupees 10,000 was sold for rupees 12,000 and the profit was included. काय म्हणलं, एक फिक्स्ड ऍसेट होती ज्याची किंमत 10,000 होती, ती विकल्या कितीला, 12,000ला. फिक्स्ड ऍसेटचा आहे तर फिक्स्ड ऍसेटच्या अगोदर बॅलन्सेस जोडून घ्या. फिक्स्ड ऍसेट आपण काढले, बॅलन्सेस बघा, बॅलन्स शीट मध्ये दिले फिक्स्ड ऍसेटचे ओपनिंग बॅलन्स दिले 2 लाख, क्लोजिंग दिले 3 लाख. घ्या मग, हे फिक्स्ड ऍसेट आहे बरं का, फिक्स्ड ऍसेट. मग टू ओपनिंग बॅलन्स किती दिले, 2 लाख ओपनिंग. इकडे बाय क्लोजिंग बॅलन्स किती, 3 लाख. आता ऍडजस्टमेंट दिलाय, काय ऍडजस्टमेंट दिलाय की एक फिक्स्ड ऍसेटची कॉस्टिंग रुपीज, एक फिक्स्ड ऍसेट होती, त्या फिक्स्ड ऍसेटची किंमत 10,000 होती, ती विकल्या कितीला, 12,000 विकली आहे, 12,000ला विकली आहे. म्हणजे मग विक्री असेल तर क्रेडिटला, जसं इन्व्हेस्टमेंट क्रेडिटला घेतलं होतं आपण बघा, तिथं बाय कॅश सेल्स म्हणून, इथं घ्या मग बाय सेल्स कंसात कॅश, कितीला विकली आहे, 12,000ला. 12,000ला विकली. आता 12,000 रुपयाची, आज 12,000 रुपयाला विकली, कॅश येईल, फिक्स्ड ऍसेट चालेल. मग घ्या कॅश आली, म्हणून इथं इन्फ्लो झाला इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज बाबत. मग सेल्स ऑफ फिक्स्ड ऍसेट्स कितीला विकले हो, 12,000ला. ते 12,000 आले, इन्फ्लो झाला म्हणून इन्फ्लो लिहिलं. सेल्स ऑफ फिक्स्ड ऍसेट बघा, ऍसेट 12,000 इन्फ्लो झाला. आता काय सांगितलंय, इकडे एक परिणाम झाला, कुठं 12,000चा विक्री केली, इन्फ्लो झालं म्हणून तिथं केलं. आता 10,000ची फिक्स्ड ऍसेट विकले 12ला, 2,000 प्रॉफिट झालाय. मग आपल्याला काय करावं लागेल, फिक्स्ड ऍसेटच्या डेबिटला दाखवावं लागेल. जसं इन्व्हेस्टमेंटला दाखवलं आपण 500 रुपये प्रॉफिट झाले, इथं 8,000चं इन्व्हेस्टमेंट विकले 8,500ला, इथं 10,000ची फिक्स्ड ऍसेट विकली 12,000ला, मग प्रॉफिट झालाय 2,000 इथंही. मग इथं डेबिटला दाखवावं लागेल आणि त्या प्रॉफिट अँड जे काही नेट प्रॉफिट दिलाय बिफोर टॅक्स आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम त्याच्यातून लेस करावं लागेल, जसं इन्व्हेस्टमेंट केली होती तसं. घ्या मग इथं नेट प्रॉफिट जो म्हणजे ह्याच्यावर जो काही प्रॉफिट झालाय, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये प्रॉफिट किती झालाय हो, 12,000ची फिक्स्ड ऍसेट होती, 10,000ची फिक्स्ड ऍसेट होती, विकले 12,000ला, म्हणजे 2,000 काय झालाय, प्रॉफिट झालाय. आता हा प्रॉफिट झाला तर आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो, आणि क्रेडिटला दाखवल्यामुळे नेट प्रॉफिट वाढतो ना. आता नेट प्रॉफिट वाढलेलं आहे, मग आपल्याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल. नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे ते, इथं प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड ऍसेट्स किंवा ऍसेट किती, तर आपल्याला वजा करावं लागेल 2,000, कारण प्रॉफिट झालाय आणि प्रॉफिट मुळे आपला नेट प्रॉफिट वाढतो. नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे, बरोबर. प्रत्यक्षपणे बिझनेसच्या बाबतीत आहे का, चालू म्हणजे ऑपरेटिंग बाबतीत आहे का, नाही. ऍसेट होती ती विकली आहे आणि विकून काय प्रॉफिट झालंय, मग प्रॉफिट झालाय तर नेट प्रॉफिट आपण क्रेडिटला दाखवतो. जसं आपण जे काही फायनान्शियल अकाउंटिंग वगैरे पाहिलं त्याच्यामध्ये, बरं का. मग प्रॉफिट वाढतो ना, उत्पन्न इन्कम झालं तर, पण ते उत्पन्न कसं आहे, नॉन ऑपरेटिंग इन्कम आहे, म्हणून ते आपल्याला लेस करावं लागेल त्या इन्व्हेस्टमेंट सारखं, नाही लक्षात. आता हे अकाउंट बंद करून घ्या मग लगेच फिक्स्ड ऍसेटचं. हा, क्रेडिटला काय दिले, 12,000 आणि 3 लाख किती होतात, 3,12,000 बंद होईल, कारण का डेबिटला कमी आहे बॅलन्स. डेबिटला किती आहे, 2 लाख आणि 2,000 म्हणजे 2,02,000 येईल. टू
कॅश कंसात परचेस, बरं का परचेस सांगतो. आता आपण म्हंटल क्रेडिटची जास्त असेल फरकाची रक्कम डेबिटला लिहितो त्याला आपण काय परचेस लिहितो, आणि जर समजा डेबिटची जास्त असेल क्रेडिटला लिहितो तेव्हा आपण काय करतो सेल्स म्हणून लिहितो. मग घ्या टू कॅश कंसात परचेस. किती आहे दोघातला डिफरन्स सांगा बरं. 3,12,000 मधून 2,02,000 गेले तर राहतात किती 1,10,000 राहतात का. 1,10,000 ते परचेस, बरं का. अकाउंट बंद झालं. क्रेडिटची जास्त होती, क्रेडिटची किती होती 12,000 आणि 3,00,000 असे 3,12,000 होतात. 3,12,000 मधून आपण काय केलं डेबिटचे वजा केले 2,02,000 राहते शिल्लक 1,10,000. ते काय आहे कॅश कंसात परचेस, कारण क्रेडिटची जास्त असल्यामुळे डेबिटला लिहून आपण त्याला काय म्हणतो परचेस. पण समजा डेबिटची जास्त असते तर क्रेडिटला लिहून आपण काय म्हणलो असतो सेल्स म्हणलो असतो. मग ते 1,10,000 काय परचेस आहे, बरोबर. मग परचेस असेल तर कॅशचा इनफ्लो आहे का आउटफ्लो आहे. फिक्स्ड ऍसेट वाढाले पण कॅश चालू ना, कॅश गेल्यावरच फिक्स्ड ऍसेट वाढणार आहे. मग जर कॅशचा आउटफ्लो असेल तर आपण काय करतो लेस करतो. मग घ्या मग इथं इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये परचेस ऑफ फिक्स ऍसेट किती तर कंसामध्ये 1,10,000 बरं का. 1,10,000 लेस. आता त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल पुढली ऍडजस्टमेंट होती का बघा आहे का. हेच होती ना शेवटची काय म्हणजे ड्युरिंग द पार्ट ऑफ 10,000ची फिक्स्ड ऍसेट 12ला विकल्या म्हणजे ऍडजस्टमेंट संपलेले आहे. आता पद आपल्याला घ्यावं लागेल सर्व. बॅलन्स शीट मध्ये ऍडजस्टमेंट झाले, नेट प्रॉफिट बघितला, सर्व झालं. आता बॅलन्स शीट मध्ये पद बघा. बॅलन्स शीट मध्ये घ्या शेअर कॅपिटल बघा. शेअर कॅपिटल 1.5 लाख होतं 1.5 लाखच आहे म्हणजे वाढलं नाही किंवा मग घटलं नाही, म्हणजे इन्क्रीज बी झालं नाही किंवा डिक्रीज बी झालं नाही, म्हणजे इनफ्लोही झालं नाही आउटफ्लोही झालं नाही. मग त्याचा काही परिणाम करण्याची गरज नाही. जेवढं होतं तेवढं ऍज इट इज राहिलं. जनरल रिझर्व्ह घेतले नेट प्रॉफिट मध्ये ऍड करताना ते पण घ्यायची गरज नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटचं घेतलेलं आहे नेट प्रॉफिट काढण्यासाठी. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन वर ऍडजस्टमेंट होती ते पण घेतले आपण. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन काढले. त्यानंतर क्रेडिटार्स बघा 2 लाख होते ते झाले 1,50,000. मग नियम आपला सांगितलेला आहे कोणता इथं परत लिहितो नियम बरं का. करंट ऍसेट जेव्हा इन्क्रीज होते तेव्हा मायनस, करंट ऍसेट जेव्हा डिक्रीज होते एरो खाली आहे जेव्हा डिक्रीज होते तेव्हा ऍड. आता करंट लायबिलिटी जेव्हा इन्क्रीज होते वरती बाण आहे तेव्हा ऍड. करंट लायबिलिटी जेव्हा डिक्रीज होते तेव्हा लेस. हे लक्षात हा नियम वर्किंग कॅपिटल बाबतीत ठेवायचा किंवा करंट ऍसेट किंवा करंट लायबिलिटी जेव्हा पद येतील तेव्हा हे नियम लक्षात ठेवायचा. तर क्रेडिटार्स आहे. क्रेडिटार्स बघा किती होते 2 लाख होते 1,50,000 झाले म्हणजे काय डिक्रीज झाले. डिक्रीज जर करंट लायबिलिटी जर होत असेल तर आपण काय म्हणलं मायनस करायचं. याचा अर्थ आपण काय क्रेडिटार्सची रक्कम देऊन टाकली याचा अर्थ कॅशचा आउटफ्लो झाला तर लेस करा. म्हणजे आपण इथे लिहितो लेस डिक्रीज इन क्रेडिटार्स. किती झाले डिक्रीज इन क्रेडिटार्स किती 2 लाख होते 1,50,000 झालेत ना. मग आपल्या 50,000 काय क्रेडिटार्स कमी झाले. कमी होत असेल तर आपण कॅश दिली याचा अर्थ कॅशचा आउटफ्लो झालाय म्हणून आपण काय कंसामध्ये लेस करण्यासाठी घ्यायचं आउटफ्लो झाला म्हणून. आता पुढलं पद बघा मॉर्टगेज लोन बघा 31/12/2013 साली काही नव्हतं मॉर्टगेज लोन घेतलेलं. पण 31/12/2014 म्हणजे प्रिव्हियस इयर मध्ये काही नव्हतं. करंट इयर मध्ये 3 लाख झाले म्हणजे याचा अर्थ काय लोन आपल्या व्यवसायाने घेतलेला आहे. कपिल जे काही प्रायव्हेट लिमिटेड असेल किंवा मग कपिल लिमिटेड आहे यांना काय केले लोन घेतले मॉर्टगेज लोन. तारण कर्ज म्हणून नका आपण ते. मग काय घेतले मग आता आपल्याला काय करावं लागेल लोन घेतलंय
कॅशचा इनफ्लो होतो का आउटफ्लो होतो? कॅश येते का जाते? कॅश येते ना लोन घेतलं म्हणल्यावर, मग आपल्याला घ्यावं लागेल कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये ऍड करावं लागेल. का? कारण कॅश आली इनफ्लो होत असेल तर आपण ऍड करतो. मग इथं घ्या ऍड म्हणून कॅश किंवा मग डायरेक्ट लिहा मॉर्गेज सॉरी मॉर्गेज लोन टेकन. लोन जर घेतला असेल तर कॅशचा इनफ्लो होतो, इनफ्लो होत असेल तर आपल्याला काय कॅश भेटाले आहे, कॅश भेटाले तर आपण तेवढी ऍड करतो 3 लाख रुपये. ते नंतर देणं असेल पण सध्या तर कॅश आली ना वापरण्यासाठी, मग ते ऍड केलं. आता लायबिलिटीचे पद संपले. आता पुढले पद आपल्याला विचारात घ्यावे लागतील. ऍसेटला या. ऍसेट बघा फिक्स्ड ऍसेट, फिक्स्ड ऍसेट वर ऍडजस्टमेंट होती, घेतले आपण फिक्स्ड ऍसेट. इथं बॅलन्सेस घेऊन ऍडजस्टमेंट सोडून घेतल्या, परत घेण्याची गरज नाही. इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट वरती पण ऍडजस्टमेंट होती, आपण त्याचे बॅलन्सेस सोडून घेऊन ओपनिंग क्लोजिंग ऍडजस्टमेंट सोडल्या म्हणून ते पण घेण्याची गरज नाही. पुढलं स्टॉक बघा. स्टॉक 75,000 होता, 1 लाख झालाय. करंट ऍसेट आहे स्टॉक म्हणजे करंट ऍसेट 75,000 होतं बॅलन्स, ते झालं 1 लाख. म्हणजे करंट ऍसेट वाढलाय. करंट ऍसेट वाढत असेल तर इथं नियम दिलाय, करंट ऍसेट जेव्हा वाढते बाणवरती आहे तेव्हा लेस केलं जाते. का? ऍसेट वाढाले पण कॅश चालय ना. जसं आपण फिक्स्ड ऍसेटच्या बाबतीत बघितलं, फिक्स्ड ऍसेट वाढत असेल का वाढते? कारण खरेदी असेल तर वाढते, म्हणून आपण काय करतो ते लेस करतो. कॅशचा आउटफ्लो व्हायलाय, फिक्स्ड ऍसेट वाढायला. तसंच करंट ऍसेटच्या बाबतीत करंट ऍसेट जर वाढत असेल याचा अर्थ कॅशचा आउटफ्लो झाला, मग लेस करावं लागेल. घ्या मग इनक्रीज, लेस करावं लागेल बघा. करंट ऍसेट जेव्हा वाढते तेव्हा लेस केली जाते. इन्क्रीज इन स्टॉक वाढला, करंट ऍसेट वाढली पण कशामुळे वाढली? कॅश गेली, स्टॉक आला. म्हणजे इन्क्रीज इन स्टॉक कितीनं वाढला? 25,000. करंट ऍसेट वाढाले पण कॅश चालय आणि आपण कॅश फ्लो स्टेटमेंट तयार करायला हे लक्षात, म्हणून ते आपल्याला काय करावं लागेल? लेस करावं लागेल. त्यानंतर पुढलं पद स्टॉक झाल्यानंतर स्टॉक बघा 75 होता, 1 लाख म्हणजे 25,000 आपण घेतले तिथे लेस करण्यासाठी. डेटार्स, डेटार्स किती होते? 2 लाख होते, 2 लाखच झाले. मग ह्याचा काय परिणाम होणार आहे का? ऍज इट इज जेवढे होते तेवढेच आहेत. मग वाढले बी नाहीत, घटले बी नाहीत, इनफ्लोही झाला नाही, आउटफ्लोही झाला नाही, विचार करण्याची गरज नाही. त्यानंतर बँक, बँकेचं बॅलन्स घेतले 3 लाख होतं, 48,000 झाले. दोघांचा फरक नेट इन्क्रीज इन कॅश फ्लो घेतलेला आहे ना. जवळपास सर्व बॅलन्स शीट मधले पद झालेले आहेत. आता आपल्याला काय करावं लागेल? एवढं जे काही नेट इन्क्रीज इन कॅश फ्लो स्टेटमेंट, कॅश फ्लो आहे किती? 45,000. या 3 ऍक्टिव्हिटीज पासून येते का बघा. करा मग. आता सर्व पद झाले म्हणल्यावर बॅलन्सेस काढून घ्या. नेट प्रॉफिट 29,000 झाला. आता त्या 29,000 मधून काय करावं लागेल? हे 2 वजा करा. 29,000 मधून 2,500 गेले असल्यावर किती राहतात? 26,500 राहतील का? 26,500, 26,500. त्याला आपण नाव काय देतो? ऑपरेटिंग प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटल, वर्किंग कॅपिटल चेंजेस. बर का? वर्किंग कॅपिटल मध्ये जे काही चेंजेस झाले ते च्या अगोदरचा काय आहे? जो काही नेट प्रॉफिट काय केलं? 29,000 नेट प्रॉफिट बिफोर टॅक्स आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम आहे ते 29,000. मग आपल्याला इथं काही नॉन ऑपरेटिंग इन्कम जर झाले, नॉन ऑपरेटिंग इन्कम आपल्याला लेस करावं लागेल. मग 2,500 29,000 मधून वजा केले 26,500 राहतात. आता त्या 26,500 मधून काय करावं लागेल? जे काही लेसचे पद आहेत लेस करा, ऍडचे पद असतील ऍड करा. आता इथं बघा सर्व लेसच आहे.
हे किती आहे, इन्कम टॅक्स पेड किती आहे, 59,000 आहे बरं का. हे म्हणजे इथं हाताने हे झालं होतं. आता मग 26,500 मधून हे वजा करा, करा मग वजा. हे 26,500 प्लस मध्ये आहे, आता मायनस मध्ये म्हणजे हे इनफ्लो हे आउटफ्लो बघा. आउटफ्लो किती आहे, 25, 50, 75, 75 आणि 59 किती, 50 आणि 59 1,09,000, 1,09,000, 1,09,000 आणि 25, 10, 10 आणि 24, 1,34,000 का, 1,34,000 इथे लिहितो तोपर्यंत बरं का. 1,34,000 कसे, 25, 50 आणि 59, शून्यला शून्य, शून्यला शून्य, शून्यला शून्य, मग नंतर 3 शून्य झाल्यानंतर 5 आणि 9, 14, 14 4 हातच्या 1, 2 हातच्या 1, 3 आणि 5 8, 8 आणि 5 14, 8 आणि 5 13. हे लक्षात, हे 1,34,000 आणि हे किती आहे, 26,500. आता इथं काय आहे, आउटफ्लो जास्त आहे इनफ्लो पेक्षा. नेट प्रॉफिट ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज म्हणजे नेट प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटलचा किती आहे, 26,500 आहे. पण जे काही वर्किंग कॅपिटल मध्ये करंट ऍसेट, करंट लायबिलिटी जे काही आहे ती काय, आउटफ्लो जास्त आहे त्यांचा. हे लक्षात. मग आपल्याला काय करावं लागेल, 1,34,000 मधून 26,500 वजा करावं लागेल. करा मग वजा, 0 0 5, मग 13तून 6 गेले 9 बरोबर, नंतर 2 मधून 2 गेले 0, 1ला 1 म्हणजे ते किती राहतात, बरोबर आहे काही नाही ना, शून्यला शून्य, शून्य, नंतर इथला इथे घेतला 10 मधून 5 गेले 5 राहतात, 3 राहतात, 13तून 6 गेले किती, 13तून 6 गेले तर राहतात 7 ना, 7 राहतात, 7, 2 मधून 2 गेले 0 आणि 1ला 1 म्हणजे अशी एवढे राहतात. पण हे कोणते, आउटफ्लो जास्त आहे. मग आपल्याला इथं काय करावं लागेल, 1,07,500 कंसात, इथं पण 1,07,500 कंसात, हे मोडतो लक्षात. म्हणजे या ठिकाणी सांगता येईल इनफ्लो पेक्षा आउटफ्लो जास्त आहे. आउटफ्लो जास्त असेल तर एकूण आउटफ्लो मधून जेवढा इनफ्लो झालेला आहे तेवढा वजा करा, जे काय आउटफ्लो शिल्लक राहील ते म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे रक्कम तेवढी गेलेली आहे बरोबर. मग इथे लिहा जे काही फरक आहे तो काय, नेट कॅश used from net cash used in operating ऍक्टिव्हिटी बरं का. कारण आता ही ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये काय केलेले आपण, नेट कॅश वापरलेले आहे ना, कारण इनफ्लो एवढाच आहे, आउटफ्लो एवढा आहे. मग ते नेट कॅश यूज इन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज, त्याच्यामध्ये जरा मायनर मिस्टेक आहेत पुस्तकात. हे झालं. आता काय हे झालं कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मधून बॅलन्स काढलं, पण ते बॅलन्स काय, इनफ्लो पेक्षा आउटफ्लो जास्त आहे म्हणून त्याला लिहिलं नेट कॅश यूज इन ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज बरं का. आता हे बंद करून घ्या, कोणतं कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये चेक करा इनफ्लो जास्त आहे का आउटफ्लो जास्त आहे. तर बघा इनफ्लो किती आहे, 8,500 12,500 सॉरी 8,500 12,000 किती होतात, 20,500 होतात बरोबर. त्या 20,500 हे प्लस मध्ये आहे म्हणजे इनफ्लो जास्त आहे. आउटफ्लो किती आहे, 58 आणि 1,10,000 ते टोटल किती होतात, 1,68,000 पण मायनस मध्ये आहे बरं का, म्हणजे आउटफ्लो जास्त आहे बरं का. मग 1,68,000 मधून 20,500 वजा करा तर ते राहते बॅलन्स शिल्लक 1,47,500. पण कोणतं, आउटफ्लोच म्हणजे कॅश गेलेली आहे. मग इथं लिहा, मग इथं लिहा किती, 1,47,500, 1,47,500 हे लक्षात लिहा. मग इथं नेट कॅश यूज इन कोणती ऍक्टिव्हिटीज, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. हे आउटफ्लो जास्त आहे म्हणून आपण काय केलं,
लिहिलं यूसी म्हणून. जर इनफ्लो जास्त असता तर आपण तिथे लिहिलो असतो नेट कॅश फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज. हे समजण्यासाठी लिहिलं. त्यानंतर आता इकडं कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये, कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये काय केले, मॉर्टगेज लोन घेतलं होतं बरोबर. एकच पद आहे 3 लाख. मग इथं घ्या, त्याचं काही लेस किंवा मग काही करण्याची गरज नाही, डायरेक्ट नाव द्या. मग इथं नेट कॅश फ्रॉम, कारण फ्रॉम का, कारण हे इनफ्लो आहे प्लस मध्ये आहे, हे आउटफ्लो होते म्हणून कंसात लिहित होतो आपण. नेट कॅश फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज किती, 3 लाख. इकडे आपण आउटरला 3 लाख. बरं का. आता काय करावं लागेल आपल्याला, पुढे सर्व बंद करून घेतला. तिथे एकच पद होतं ते इनफ्लो आहे म्हणून हे केलं. इथं जर बघितलं 1,07,500 आउटफ्लो आहेत, म्हणजे गेलेले आहेत जास्त, इनफ्लो पेक्षा आउटफ्लो जास्त. इथं 1,47,500 इनफ्लो आहे का आउटफ्लो आहे, आउटफ्लो आहे. मग यांचं टोटल करून घ्या बरं, किती होतात बघा. टोटल इथे करू 1,07,500 प्लस 1,47,500 ना, 1,47,500. 0 0 10 15ला 5 ह्याच्या 1 5 आणि 2 किती, 2,55,000 बरोबर. हे 2,55,000 कंसात का घेतले, कारण ते आउटफ्लोचे आहेत. या पहिल्या 2 ऍक्टिव्हिटीज पासून, कोणत्या, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज आणि कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज पासून काय आपल्याला मिळाले, आउटफ्लो जास्त प्राप्त व्हायला. म्हणजे आउटफ्लो म्हणजे पैसे गेलेले आहेत म्हणून आपल्याला ते कंसात भेटले. किती, 1,07,500 आणि 1,47,500 असे टोटल होतात 2,55,000. हे लक्षात. आणि इथं इनफ्लोचे बघा, फक्त कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज पासूनच आपल्याला 3 लाख इनफ्लो होईल. मग हे बाहेर लिहितो कंसाच्या 3 लाख. आता इनफ्लो मधून आउटफ्लो वजा करा. हे इनफ्लो आहे, त्याच्यातून हे वजा करा. 3 लाखामधून 2,55,000 वजा करा. तर किती आपल्याला भेटतील, 3 लाख मधून 2,55,000 गेले तर आपल्याला 45,000 भेटतील. हे 45,000 का आहे, मग तुमचं नेट इन्क्रीज. कॅश वाढलेली आहे ना, कॅश आलेली आहे जास्त 45,000, म्हणजे इथं आपलं उत्तर बघा. नेट इन्क्रीज कॅश फ्लो 1 2 3 ज्या काही ऍक्टिव्हिटीज करून आपल्याला भेटलेला आहे, काय भेटले, 45,000 नेट इन्क्रीज. आपण बॅलन्स शीट मध्ये अगोदरच आपण काय बँक बॅलन्स किंवा कॅश अँड कॅश इक्विवलेंट वरून ठरवलं होतं, काय 3,000 होतं, 48,000 झाले, म्हणजे 45,000 काय यामध्ये कॅशचा इनफ्लो झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. बॅलन्स शीट इन्क्रीज झाले ना, 45,000 आन्सर अगोदरच होतं आपल्याकडे. आपल्याला कसं आलं ते बघायचं. मग ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीज मधून 1,07,500 आउटफ्लो होता, यूज केलं होतं. नंतर कॅश फ्लो फ्रॉम इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये 1,47,500 यूज केलं होतं. पण कॅश फ्लो फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज मध्ये काय, कॅशचा इनफ्लो झाला होता, म्हणजे नेट कॅश फ्रॉम फायनान्सिंग ऍक्टिव्हिटीज 3 लाख. मग प्लस मधून म्हणजे इनफ्लो मधून आउटफ्लो वजा केलं, शिल्लक राहतात 45 म्हणजे तुमचं हे आन्सर आपल्याला सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम नंबर 5 सांगता येईल. पुढल्या लेक्चर मध्ये यानंतरचा प्रॉब्लेम घेऊ. ओके, थँक्यू.